नमस्कार द्राक्ष शेतकरी बांधवांनो. तर हा व्हिडिओ खास द्राक्ष शेतकऱ्यांसाठी आहे. तर एक त्यांना महत्त्वाचं सांगायचं होतं की द्राक्ष शेतकऱ्यांना की द्राक्षाची शेती करत असताना जर आपण द्राक्ष शेतीमधील गवत किंवा काढलं नाही किंवा बुडामध्ये खत व्यवस्थापन व्यवस्थित नाही केलं तर मनी आपला द्राक्षीचा फुगतो का नाही हे तुम्हाला प्रूफ दाखवायचं होतं. कारण की ही जी द्राक्षाची बाग आहे ह्या द्राक्षाच्या बागामध्ये गवत खूप जास्त आहे आणि हे गवत ह्यांनी काढलं नव्हतं, फक्त तणनाशक मारलं होतं आणि खत टाकलं पण म्हणजे द्राक्षाच्या बुडामध्ये गोल्या घेऊन खत नाही टाकला ह्यांनी, फक्त वरून खत टाकलेलं आहे. हे बघा आपल्याला दिसतं हेच. तर ह्या कारणामुळे यांचा जो द्राक्षाचा मणी आहे तो असा जास्त फुगलेला नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की जे काय द्राक्षाच्या बागेतील गवत आहे ते गवत एकतर काढून घेणे किंवा नाहीतर ना ट्रॅक्टर वगैरे फन मारून काढून घेणे हे गरजेचं असतं. आणि खत टाकताना द्राक्षाच्या बुडामध्ये गोल्या घेऊन त्यात खत टाकला जावा, जेणेकरून गोल्या घेताना तिथलं गवत निघलं जाईल आणि त्याला खत टाकल्यावरती जे काय आपण खाद्य येईल द्राक्ष बागेला ते प्रॉपर पाण्या थ्रू द्राक्ष बागेला मिळेल. त्याच्यामुळे आपले जे काय द्राक्ष आहे ते द्राक्षाचं मणी व्यवस्थित फुगत आणि व्यवस्थित पाणी फुगल. पाणी फिरल्यावरती द्राक्षी बागेतलं मणी फुगतोच, पण जर आपण जर गवत वगैरे नाही काढलं तर आपलं द्राक्षी बागेतील मणी नाही फुगणार. तर असं एक दुसरं प्रूफ आहे आपल्यापाशी की ह्या बागेतील मणी बघा कसा फुगलेला आहे. इथे काय केलेलं आहे आपण, या साईडच्या प्लॉटमध्ये खुरपण करून घेत होतं, म्हणजे द्राक्षाच्या बागेतलं गवत काढून घेतलं होतं आणि बुडातील गोल्या घेऊन म्हणजे खत टाकून व्यवस्थापन केलं होतं. त्यामुळे हा इथल्या द्राक्षाच्या बागेतला मणी फुगलेला आहे. बघू शकता तुम्ही. बघा आता हा 1 नंबर माल आहे बघा, 1 नंबरमध्ये जाणार आहे याचा मनुका. याचा आपण ड्राय किसमिस बनवतो, बेदाना मनुके तयार करतो आपण याचे. तर तुम्हाला हे दाखवायचं होतं, बाकी काय नाही. आपण कोणती शेती करत असताना शेतीमध्ये खुरपणी करणे किंवा गवत काढून घेणे हे खूप इम्पॉर्टंट असतं. तणनाशक मारण्यानं काय होत नाही मला माहिती आहे, कारण आम्ही ते करून बघितलं आहे. तणनाशकपेक्षा खुरपणी करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. उत्पन्न वाढतं खुरपणी केल्याने, कारण की जमीन भुसभुशीत होते, झाडाला जे काही अन्न पुरवठा आहे तो प्रॉपर भेटतो. कारण की गवत खाऊन घेणार आहे गवत जर असेल तर. बस फक्त हेच सांगायचं होतं आपल्याला. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.